रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 72 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे। वारे परिसरात ही कारवाई करण्यात आली। टँकरमधून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। यावेळी टँकर चालक लादूराम बिश्नोई याला ताब्यात घेण्यात आले असून तो मूळचा राजस्थान येथील असल्याची माहिती समोर आली आहे। ही दारू गोव्याहून गुजरातकडे नेत असताना पोलिसांनी ती पकडली। जप्त करण्यात आलेल्या साठ्यात एव्हरग्रीन रिझर्व्ह विस्की, मोबी वोडका आणि ऑरेंज ब्रँडची दारू असल्याचं समोर आलं आहे। या प्रकारामुळे राज्याबाहेर दारू तस्करीचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत। या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांना मोठा धक्का बसला आहे। काल नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी राहुल वरोटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही व्यक्ती एका टँकरमध्ये गोवा बनावटीची दारू ही घेऊन गुजरातकडे जाणार आहेत। त्यानंतर त्यांनी अधिक त्याच्याबद्दल माहिती गोळा केली असता सदरचा एक टँकर नंबर आहे GJ 12 AW 4421 यामधून हा टँकर संशयास्पद टँकर मिळून आला असता तर त्यांनी तो थांबवला आणि तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना जवळपास 72 लाखाची गोवा बनावटीची दारू त्यामधून मिळून आलेली आहे। आणि ही जी हा जो टँकर आहे त्यांनी वारे गावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी पकडलेला आहे। यामध्ये तो टँकरचा जो चालक आहे लादूराम खियाराम बिश्नोई वय 42 वर्ष हा राजस्थानचा रहिवासी आहे। या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीची कारवाई ही आमच्या रायगड पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री शिवतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस स्टेशनच्या टीमने करण्यात आलेली आहे। थँक्यू। राज्यस्तरीय गँग असल्याची शक्यता काही आहे का? अद्यापपर्यंत तर तसं काही समोर आलेलं नाही, कारण ही घटना हा टँकर रात्री लेट पकडला, त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण तपास निश्चित करू। कुठून कुठे जात होता हा टँकर? गोव्यावरून गुजरात राज्याकडे जात होता। आरोपीची काही पार्श्वभूमी? अद्याप आरोपीची काही पार्श्वभूमी आम्हाला आढळलेली नाही आहे, परंतु आम्ही त्याबद्दलही तपास करू।